जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, गेली बरेच दिवसापासून आपण इतिहासाची विखुरलेली पाने या सदराअंतर्गत या माझ्या व्हिडिओवर मी निवृत्ती बोकन तर आपण माझ्यामार्फत व्हिडिओवरती इतिहासातील विखुरलेल्या पानांतर्गत इतिहासाच्या अनेक जुन्या घडामोडींचा संग्रह आपण या ठिकाणी बघत आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. आणि ती माहिती मिळवण्याचं काम मी माझ्या परीने इतिहासाच्या पानांतर्गत करतो आणि ती आपल्यापर्यंत सादर करण्याचं काम करतो. तर आज आपण एका महान ऋषीबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल, ज्यांनी त्या काळामध्ये जे कार्य केलं ते आज म्हणजे आजच्या युगामध्ये फार मोलाचं असं आहे. तर आपण अशा एका प्रांतामध्ये जाणार आहोत. त्या प्रांताला त्या काळामध्ये सौराष्ट्र म्हटलं जायचं. आता आपण त्याला गुजरात म्हणतो. त्या गुजरात प्रांतामध्ये म्हणजेच पूर्वीच्या सौराष्ट्र या प्रांतामध्ये ससादी नावाचे राज्य होते आणि या ससानीद साम्राज्यामध्ये एवढं म्हणजे सार्वभौम राज्य होतं. त्या ठिकाणी जो राज्यकारभार चालायचा तो जनतेच्या हिताला धरून कार्य केलं जायचं. यांचा व्यापार समुद्रमार्गापासून अरब, युरोप या खंडामध्ये त्यांचा व्यवहार चालायचा. आणि द्वारकेजवळ असलेलं हे शहर आणि हे राज्य त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध असं होतं. आणि यांच्याच काळामध्ये अनेक ऋषी, महर्षी, वेदांग, शास्त्र, धर्म असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि या साहित्यामध्ये कणाद नावाचे महर्षी त्या काळात 6व्या शतकामध्ये याच सौराष्ट्र प्रांतामध्ये म्हणजे आजच्या गुजरात प्रांतामध्ये अस्तित्वात आले. महर्षी कणाद हे वेद अध्ययनी होते, सनातन धर्माचे उपासक होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे काही अध्ययन केलं ते अध्ययन फार महत्त्वाचं असं आहे. आजच्या काळामध्ये ते फार मोलाचं असं आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान नसतानासुद्धा महर्षी कणाद यांनी अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला, असं तंत्रज्ञान जगासमोर आणलं. त्याचं ज्ञान त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये केलं. तर ते कोणतं ते आपण बघणार आहोत. त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये शीक नावाचा ग्रंथ त्यांनी तयार केला. त्याच्यामध्ये त्यांनी त्या वैशेषिक ग्रंथामध्ये सूत्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि या सूत्रामध्ये, या ग्रंथामध्ये त्यांनी अणुरेणूचं वर्णन केलेलं आहे. अणुरेणू म्हणजे काय याचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी करताना सांगितलं आहे की कुठल्याही पदार्थाला आपण तुकडे करत जर गेलो तर शेवटचा तुकडा एवढा बारीक होऊ शकतो की जो डोळ्याने सुद्धा दिसू शकत नाही. म्हणजेच काय झालं, तो अणू झाला किंवा परमाणू झाला. मग तो डोळ्याने दिसू न शकत असल्यामुळे त्याला परमाणू असे नाव दिलेले. आणि साध्या डोळ्याने न दिसणाऱ्या पदार्थाला त्यांनी अणू संबोधलेलं आहे. आणि किती अणू एकत्र आल्यानंतर त्याचं रेणूमध्ये रूपांतर होतं हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. 2 अणू एकत्र जर आले किंवा 3 अणू एकत्र जर आले तर त्याचं रेणूमध्ये रूपांतर होतं आणि तो आपल्याला डोळ्याने दिसायला लागतो. म्हणजे त्यावेळेस सूक्ष्मदर्शक नसताना, म्हणजे ज्याला आपण
दुर्बिणीचं किंवा साहित्य नसतानासुद्धा, सूक्ष्मदर्शक नसतानासुद्धा त्यांनी त्या काळामध्ये या अणूचा शोध लावलेला आहे, ज्याला आजच्या भाषेमध्ये क्वांटम फिजिक्स असं म्हटलेलं आहे. म्हणजेच पुंज भौतिकशास्त्र काय म्हटलेलं आहे त्याला, पुंज विज्ञान, किंवा आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर क्वांटम फिजिक्स. ह्या क्वांटम फिजिक्सचा शोध त्यांनी हजारो वर्षापूर्वी, म्हणजेच इसवी सन 600च्या काळामध्ये त्या काळात लावलेला आहे. आणि समाजाला त्यांनी हे दाखवून दिलं की अणू आणि रेणू हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाची रचना ही वेगळी असते. अणू ही संकल्पना जी आहे ती डोळ्याने दिसू शकत नाही. मग हवेमधील जे कण असतात, धुळीचे कण, ते अणूचं स्वरूप असतात. ज्यावेळेस आपण साध्या डोळ्याने ते आपल्याला दिसू शकत नाहीत, परंतु सूर्यप्रकाशातून ते आपल्याला एखाद्या कवडशाच्या अंतर्गत काय होतात, हालताना दिसतात. धुळीचे कण, ज्याला आपण अणू म्हणतो, ते प्रकाशमान असतात. किंवा कुठली वस्तू असो ती अणूपासून बनलेली आहे. मग ते मानवाचं शरीर असो, कुठला सजीव असो, कुठला पदार्थ असो. हा जो टी व्हीचा रिमोट दिसतोय हा सुद्धा, किंवा एसीचा रिमोट आहे, हा सुद्धा काय आहे, अणूंपासून बनलेला आहे. हजारो अणू एकत्र आल्यानंतर ही वस्तू तयार होते. किंवा आपला मोबाईल जो आहे, तुमच्याकडे जो मोबाईल आहे, तो हजारो कणांपासून तयार झालेला आहे. तो एका अणूपासून नाही, हजारो अणू एकत्रितरित्या आल्यामुळे त्याची निर्मिती झालेली. म्हणजे आपल्या डोक्याचा, माणसाच्या डोक्याचा 2 ते 3 इंच असा एवढा लांबीचा केस जर घेतला तर त्या केसावर किमान 10,000 अणू बसतात, असं महर्षी कणाद यांचं निष्कर्ष आहे. मग त्या आधारे त्यांनी तो निष्कर्ष समाजापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याचं अणूचं महत्त्व त्या काळामध्ये त्यांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या भारतीय समाजासमोर दाखवलेलं आहे. परंतु आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे, किंवा आपल्याकडे मंथन करण्याची शक्ती नसल्यामुळे काय झालेलं आहे की आपला समाज, आपली संस्कृती आपण मागे पडत चाललो. आणि आपण तर्क न करताच काय हे खोटं आहे वगैरे अशा गोष्टी, किंवा एवढ्या केसावर एवढे 10,000 अणू कसे बसू शकतात, बरं अणू बसतील तर बसतील, ते डोळ्यानं कसे दिसतील. म्हणजे ह्या गोष्टीला आपण मान्यता न दिल्यामुळे, हे न दिसल्यामुळे, किंवा आपला भ्रम या गोष्टी न मानल्यामुळे काय झालं आहे की आपण मागे पडलो. आणि भविष्यामध्ये विदेशात, युरोपसारख्या देशांनी याला प्रॅक्टिकल विज्ञानाची जोड देऊन त्यांनी समाजासमोर क्वांटम फिजिक्स नावाचं तत्त्वज्ञान जगासमोर मांडलं. ही आपली चुकी असल्यामुळे, आपण त्या गोष्टीला न मानल्यामुळे काय झालं की समाजापासून आपण, जगापासून आपण दूर फेकल्या गेलो. म्हणजे आपल्या इथलं तत्त्वज्ञान आपल्याला सहजगत्या मिळालं असून सुद्धा आपण त्याचा वापर केला नाही. काय असतं की मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो, लक्षात येईल तुमच्या. माझे वडील शिक्षक होते. त्यांनी नेहमी सांगायचं, पडेगा लिखेगा बनेगा नवाब, खेलेगा कुदेगा होएगा खराब. तर ह्या गोष्टी आम्ही त्या काळामध्ये महत्त्वाच्या मानल्या नाही. ते आयुर्वेदिक चार्य होते, परंतु ते लोकांना फुकट औषध द्यायचे. लोक त्यांचे म्हणजे टिंगल टवाळी करायचे, म्हणजे फुकट औषधं द्यायचे ना. तर म्हणे यांच्या फुकट औषधानं आपण कुठं नीट होणार आहे का, असं होणार आहे का, तसं होणार आहे का. तर मित्रांनो, बंधूंनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे
की त्यांचं जे तत्त्वज्ञान होतं ते फुकट लोकाला द्यायचे, म्हणून लोकाला त्याचं महत्त्व नव्हतं. परंतु ते फुकट लोकांना देत असताना लोकांना त्याचं महत्त्व नव्हतं आणि आम्ही ते समजून घेतलं नाही, हे आमचं दुर्भाग्य होतं. ते कावीळ, टायफॉईड सारख्या आजारावर औषध द्यायचे. आपलं खायचं जे लिंबू असतं त्या लिंबाच्या रसामधून द्यायचे. पण ते काय व्हायचं, लोकाला सांगितलं की बाबा लिंबू घेऊन या, लिंबू घेऊन या म्हटलं की लोकाला काय वाटायचं, व हे अंगारा उतारा फितारा करतील आणि मग ते लोकांच्या भावना म्हणजे त्या रसामधून ते द्यायचे. आता ते बऱ्याचशा जे तत्त्वज्ञानी विद्वान लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा फळामधून आजार बरा होऊ शकतो का, तर त्यांना मी सांगेन की बाबा खरोखर फळामधून आजार बरा होऊ शकतो. कारण मी माझ्या डोळ्यांनी माझ्या वडिलाला ते औषध देताना पाहिलेले. टायफॉईड, कावीळ ह्या आजारासाठी ते लिंबाच्या रसातून औषध द्यायचे. तर तशा प्रकारचं हे फुकट असलेलं ज्ञान, याचं महत्त्व आम्हाला त्यावेळेस नव्हतं. का, तर लोक आमच्या वडिलाची टिंगल-टवाळी करायचे किंवा यांचे फुकट औषधं असून लोक घेत नव्हते. वडील गेल्यानंतर टिंगल करायचे, हे तुमचे वडील फुकट औषध देते, म्हणजे उपचार करायचं बाजूलाच राहिलं, पण ते टिंगल-टवाळी करायचे. आणि त्याच्यामध्ये आमची भावनासुद्धा काय झाली की लोकाला फुकट देऊन उपयोग नाही, लोकाला काय करा त्याचे पैसे लावा. आणि पैसे मागितले की लोक म्हणे ह्या तुम्ही ते पैसे घेता. मग कसं चालायचं आहे, घोड्यावर चालायचं का पायी चालायचं का, ते आपल्यावर डिपेंड. मग त्याच्यामुळे काय झालं की आम्ही ते वडिलाचं जे ज्ञान होतं त्याला आम्ही बाजूला ठेवलं. परंतु काय झालं आहे की आज आम्हाला त्याचा पस्तावा येतो की आम्ही जर शिकलो असतो तर उपयोगी झालं असतं. कारण जरी ते फळाच्या रसातून होतं पण ते आयुर्वेदिक होतं. आणखी काही त्यांच्या वह्या वगैरे आहेत, त्याचा अभ्यास करून आम्ही ते प्रयत्न करू, नाही अशातला भाग नाही. चालू आहे प्रयत्न, लवकरात लवकर सुरू करायला हरकत नाही, वेळ गेलेली नाही. तरी त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही आमच्या परीने करणार आहोत. आणि तुम्हाला महर्षी कणाद यांचं तत्त्वज्ञान कसं वाटलं? आज क्वांटम फिजिक्सच्या नावाने जागतिक लेवलला मोठमोठ्याने युरोप खंडामध्ये ओरड चालू आहे की क्वांटम फिजिक्सचा शोध युरोप खंडीयांनी लावला आहे. तर मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी इसवी सन पूर्व सौराष्ट्र प्रांतामध्ये ससानीद नावाच्या साम्राज्याच्या काळात महर्षी कणाद यांनी क्वांटम फिजिक्स म्हणजेच पुंज विज्ञानाचा शोध लावलेला आहे, म्हणजेच अणुरेणूचा शोध लावलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन आपण करायला हरकत नाही. दुसऱ्याचा अभिमान बाळगण्यापेक्षा आपला अभिमान कधीच्याला सर्व मौम असा आहे. ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्माचा स्वाभिमान कायम ठेवला, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा स्वाभिमान कायम ठेवायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.